UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। खासदार संजय राऊतांच्या भांडूपमधील बंगल्याची 2 अज्ञात बाईकस्वारांकडून रेकी। बाईकस्वारांनी संजय राऊत यांच्या घराचे फोटोही काढले। पोलिसांकडून आता चौकशी सुरू। संतोष देशमुखांसारखं काहीतरी करण्याचा प्रयत्न असेल संजय राऊतांचा आरोप। तर रेकी प्रकरणी जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल, मंत्री उदय सामंतांची ग्वाही। आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। तर संजय राऊतांच्या घराच्या रेकी प्रकरणी चौकशीची मागणी। संतोष देशमुखांची हत्या ही व्यवहाराच्या प्रकरणातनं, विरोधकांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं उत्तर। तर चौकशीतनं सत्य बाहेर येईल, मुंडेंकडून विश्वास व्यक्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। तर हत्या प्रकरणी न्यायालयीन आणि SIT मार्फत दुहेरी चौकशी होणार। वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणामध्ये कारवाई होणार, सरपंच हत्या प्रकरणात सुद्धा नाव आल्यास कारवाई करणार, फडणवीसांचा इशारा। तर बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांचीही बदली। वाल्मिक कराड मागील 4 दिवसांपासून नागपूरमधील एका फार्म हाऊसवर, अंबादास दानवेंचा मोठा दावा। पोलीस वाल्मिक कराडला अटक का करत नाही, दानवेंचा सवाल। वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत बीडमध्ये ठिय्या आंदोलन करणार। तर अंजली दमानिया यांचा इशारा, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान न देण्याची सुद्धा त्यांची मागणी। कल्याणमध्ये मराठी माणसाला केलेल्या मारहाणी प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्लाला अटक। तर आतापर्यंत 3 आरोपी ताब्यात, शुक्लावर निलंबनाची ही कारवाई। मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही, माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, फडणवीस आक्रमक। अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई ही होणारच, मराठी माणसावरचा अन्याय सहन करणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा। कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाणी प्रकरणी राज ठाकरेही संतप्त। महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातल्यास आमच्याकडे बोट दाखवू नका, राज ठाकरेंचा इशारा। मुंबईमध्ये मराठी व्यक्तीला त्रास देणाऱ्या परप्रांतीय अधिकाऱ्याची कादोघडणी। तर एक बिहारी सप्पे भारी, धमकी देणाऱ्या अधिकाऱ्याला ठाकरे गटाकडून सज्जड दम। सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार, विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला 10 लाखांची मदतही जाहीर। सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीत मारहाण नाही, पोलीस कोठडीमधील फुटेज उपलब्ध। वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांना श्वसनाचा दुर्धर आजार असल्याचं सांगण्यात आलं, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधानसभेत निवेदन। परभणीतील आरोपी मनोरुग्ण, त्याच्यावर 2012 पासून उपचार सुरू। तर परभणीतील घटनेला सकल हिंदू समाजाच्या कृत्याशी जोडणं चुकीचं, फडणवीसांचं विधान। परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन नाही, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्यांना ताब्यात घेतलं। अतिरिक्त बळाचा वापर केल्यामुळे परभणीतील पोलीस अधिकारी अशोक घोरबाण यांचं निलंबन, फडणवीसांकडून स्पष्टीकरण। पुढील काही तासात महायुतीचं खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। तर नाराजांची नाराजी आता दूर झाली, मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यामुळे अनेक नाराज होते, पक्ष संघटनेमध्ये आता त्यांना संधी मिळेल। विजय शिवतारे आणि प्रकाश सुर्वेंच्या नाराजीवर शिंदेंचं स्पष्टीकरण। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।